गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचं करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क आणि आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा अभ्यास घटक अभ्यासत आहोत आणि तो म्हणजे समान नागरी कायदा. तर समान नागरी कायदा अभ्यासण्याच्या पूर्वी इंग्रजी राजवटीपासून तर राज्यघटना निर्मितीपर्यंत ज्या घडामोडी समान नागरी कायद्याच्या संदर्भात घडल्या त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत आणि सद्यस्थिती देखील. तर सर्वप्रथम पार्श्वभूमी लक्षात ठेवा का इंग्रजी राजवटीपासून तर राज्यघटना निर्मितीपर्यंत अनेक घडामोडी समान नागरी कायद्याच्या संदर्भात घडत गेल्या. तर पहिल्यांदा आपण एकरूप नागरी संहिता कोणाला म्हणायचं ही बाब लक्षात ठेवा. एकरूप नागरी संहिता ही एक अशी तरतूद असते का ज्याद्वारे प्रत्येक मोठ्या धार्मिक समुदायाचे जे धर्मग्रंथ असतात किंवा सामाजिक परंपरावर आधारलेल्या वैयक्तिक कायद्याच्या ऐवजी म्हणजे पर्सनल लॉच्या ऐवजी देशभरामध्ये सर्व नागरिकांना लागू होईल असाच एक कायदा म्हणजे समान नागरी कायदा, अशी एकरूप नागरी संहितेची व्याख्या आहे. आता भारतामध्ये दोन प्रकारचे कायदे आहेत, तुम्हाला माहीत असेल. एक म्हणजे पब्लिक लॉ आणि दुसरं म्हणजे पर्सनल लॉ. पब्लिक लॉ देशातील सर्व नागरिकांना समान प्रकारे लागू होतो, मात्र जो वैयक्तिक कायदा आहे हा वैयक्तिक कायदा प्रत्येक धर्माचा वेगळा आहे. तर ही बाब तुम्हाला अगोदर लक्षात घ्यावं लागेल कायद्याच्या संदर्भात का कायदे दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे पर्सनल लॉ आणि दुसरा म्हणजे पब्लिक लॉ. तर पब्लिक लॉ जो असतो तो देशातील सर्व नागरिकांना समान प्रकारे लागू होतो आणि प्रत्येक धर्माचा विवाहाच्या संदर्भात म्हणा, घटस्फोटाच्या संदर्भात म्हणा किंवा मग वारसाहक्क दत्तक घेणे किंवा पोटगी यासारख्या या संदर्भात एक वैयक्तिक कायदे असतात, त्याला आपण पर्सनल लॉ म्हणतो. म्हणून वैयक्तिक कायदा म्हणजे नेमकं काय तर सार्वजनिक कायद्यापासून म्हणजे पब्लिक लॉपासून वेगळा असणारा कायदा असतो हा, आणि त्यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक घेणे, पोटगी यासारख्या विषयांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता सोप्या भाषेत जर आपण समान नागरी कायदा समजून घेतलं तर असं म्हणावं लागेल का समान नागरी कायदा म्हणजे सर्व धर्माच्या लोकांसाठी वारसाहक्क, लग्न, घटस्फोट, घटस्फोटानंतर मुलांचा ताबा, पोटगी यासाठी एकच व्यक्तिगत कायदा असण्याची संकल्पना म्हणजे समान नागरी कायदा होय. आणि हा वैयक्तिक कायदा जो राहील हा पब्लिक लॉ प्रकारे असणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतर भारतातील इंग्रजी राजवटीनं धर्माच्या आधारावर शासन न करता सर्व धर्मियांसाठी धर्मनिरपेक्ष राज्याचा पाया घातला होता. 1857च्या बंडानंतर तुम्हाला माहीत असेल राणीच्या जाहीरनाम्यात देखील धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही असे राणीचा जो जाहीरनामा होता ज्यावेळेस लॉर्ड कॅनिंगने अलाहाबादच्या दरबारामध्ये वाचून दाखवला होता, त्यावेळेस राणीच्या जाहीरनाम्यामध्ये हा उल्लेख होता का धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही. त्यानंतरच्या काळात अतिशय महत्त्वाचे कायदे मात्र इंग्रजांनी केले होते आणि त्यामध्ये धार्मिक प्रथा असेल, ज्या वाईट धार्मिक प्रथा होत्या, परंपरा होत्या, त्या इंग्रजांनी मोडीत काढल्या. आणि आपण पाहिलं का 1829मध्ये लॉर्ड विल्यम बेटिंगनं सतीप्रथा बंदी कायदा केला होता. तर याद्वारे त्यांनी धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप केला होता वाईट प्रथांच्या संदर्भात, ही बाब लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणारे जे नेते होते ते नेत्यांवर पाश्चिमात्य उदारमतवादी विचारसरणी म्हणा, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता अशा सगळ्या मूल्यांचा स्वीकार आपल्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या जे होते आपले नेते त्यांनी स्वीकार केला होता अशा मूल्यांचा. आता थोडक्यात जर आपण UCC ज्याला आपण सिव्हिल म्हणतो, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो, तर याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. 1835मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भात एक अहवाल इंग्रजांनी तयार केला होता. त्यामध्ये सर्वांसाठी एकाच प्रकारचे कायदे असण्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळं UCCचे म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडचं जे मूळ आहे ते ब्रिटिश भारतातलं आहे असं म्हणायला हरकत नाही. या अहवालामध्ये जे गुन्ह्यासंबंधीचे पुरावे आहे किंवा गुन्ह्यासंबंधीचे जे करारमदार आहे यासंबंधी सर्व भारतीयांसाठी एकच कायदा असेल. आणि सोबत त्यावेळेस मात्र याला UCCमध्ये म्हणजे पर्सनल लॉला टाकण्यासाठी सर्व धर्मियांनी विशेषतः हिंदू मुस्लिमांनी विरोध केला होता का पर्सनल लॉला UCC म्हणजे याच्यामध्ये कशामध्ये UCCमध्ये टाकू नका, त्याच्यामध्ये फक्त गुन्ह्यासंबंधी पुरावे आणि करार याच बाबी येणार होत्या. तर हा एक पाऊल म्हणायला पाहिजे आपल्याला या समान नागरी कायद्याच्या संदर्भात. किमान गुन्हे, पुरावे, करार याच्या संदर्भात म्हणता येईल आपल्याला का एक समान नागरी कायद्यात सर्वांसाठी समान नागरी कायदा असणार होता, गुन्हे, पुरावे आणि करार वगैरे याच्या संदर्भात. त्यानंतर तर आपल्याला असं दिसते की विशेषतः हिंदू मुस्लिमचे वैयक्तिक कायदे आहे अशा संहितेच्या बाहेर ठेवण्याची शिफारस या अहवालात म्हणजे 1835च्या अहवालात केली होती त्यांच्या हिंदू मुस्लिमांच्या विरोधामुळं. त्यानंतर आपल्याला थोडा एक रेफरन्स 1928च्या नेहरू रिपोर्टमध्ये देखील सर्वप्रथम काही अस्पष्ट ज्या स्वतंत्र भारतात विवाहाच्या संदर्भात सर्व बाबी समान राष्ट्रीय कायद्यात समाविष्ट व्हाव्यात. आपण तेव्हा इंग्रजांनी उल्लेमांनी या नेहरू रिपोर्टला विरोध केला होता. नेहरू रिपोर्टमधील देखील समान नागरी कायद्याच्या संदर्भात काही
अस्पष्ट बाबी असलेल्या आपल्याला दिसतात का विवाहाच्या संदर्भात संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय विवाहाच्या कायद्याच्या संदर्भात किंवा भारतात जे विवाह होतात त्या संदर्भात एक स्वतंत्र धोरण असावं, समान कायदे असावे असं नेहरू रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं होतं. मात्र त्यावेळेस इंग्रजांनी आणि उल्लेमांनी त्याला विरोध केला होता, त्यामुळं हा नेहरू रिपोर्ट मागं पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे वैयक्तिक कायदे हाताळणारे जे आहे कायदे वाढले, त्यामुळं 1941मध्ये हिंदू कायदा संहिता ज्याला आपण हिंदू कोड बिल म्हणतो त्यावेळेस ते बनवण्यासाठी BN राव यांच्या अंडरटेकिंगमध्ये एक समिती गठीत करण्यात आली होती. तर ही बाब लक्षात ठेवण्यासारखी खूप महत्त्वाची आहे का हिंदू कोड बिल बनवण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती, तर BN राव 1941मध्ये. आता भारतीय संविधानात काही सांगितलेलं आहे त्या बाबी लक्षात ठेवा तुम्ही का संविधान काय सांगते आपलं. भारतीय संविधानाच्या भाग 4च्या अनुच्छेद 44मध्ये राज्यानं देशात सर्व लोकांसाठी समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना संविधानामध्ये केलेली आहे कलम 44मध्ये. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे का भारतीय संविधानातलं कोणतं कलम हे समान नागरी कायद्याशी संबंधित आहे, त्यात 44 आणि त्यामध्ये भारतीय संविधानामध्ये राज्याला एक सूचना केलेली आहे का राज्यानं देशात सर्व लोकांसाठी समान नागरी कायदे आणण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते संविधानामध्ये. आता संविधान सभेत समान कायद्याबद्दल जो समान नागरी कायदा आहे त्या संदर्भात काय झाले हे पाहणं मोठं मनोरंजक ठरेल. 23 नोव्हेंबर 1948ला समान नागरी कायदा आणावा की नाही या संबंधात चर्चा सुरू झाली होती संविधान सभेत. तर या ठिकाणी लक्षात घ्या की त्यावेळेस नागरिकांच्या पूर्वसंमतीनं समान नागरी कायदा लागू करण्यात यावा अशी सूचना करण्यात आली होती, अशी दुरुस्ती करण्यात आली होती किंवा अशी दुरुस्ती सुचवण्यात आली होती. पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते त्यांचा विरोध होता का नागरिकांच्या पूर्वसंमतीनं या तरतुदीला, कारण कधीच सर्व नागरिकांमध्ये भारतातल्या एकमत होऊ शकत नाही, त्यांना जाणीवपूर्वक माहीत होतं आणि त्यामुळं आंबेडकरांनी त्याला विरोध केला होता. आणि आंबेडकरांनी पुढं सांगितलं की समान नागरी कायदा लादला जाणार नाही भारतातील जनतेवर असं त्यांनी त्यावेळेस संविधान सभेमध्ये आंबेडकरांनी म्हटलं होतं. पण भविष्यात याबाबत संसद कायदा करू शकते असं स्टेटमेंट देखील आंबेडकरांनी त्यावेळेस दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण थोडं पुढं चालणार आहोत. हिंदू उत्तराधिकार कायदा माहीत असेल तुम्हाला, हे समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने सर्व बाबी तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवाव्या लागतील का हिंदू उत्तराधिकार कायदा 1956चा आहे. त्यानंतर BN राव समितीच्या शिफारसीच्या आधारावर हिंदू मॅरेज ॲक्ट असेल 1955चा किंवा हिंदू उत्तराधिकारी कायदा असेल, हे सगळे पर्सनल लॉच आहे. तर हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 करण्यात आला. त्यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन, शीख यांच्यातील अनिश्चित उत्तराधिकाराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यासाठी हे कायदे करण्यात आलेले आहे. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 आणि हिंदू उत्तराधिकारी कायदा का जे हिंदू होते, बौद्ध होते, जैन होते, शीख होते यांच्यात जे उत्तराधिकाराशी संबंधित बाबी होत्या त्याच्यामध्ये अनिश्चितता होती आणि त्या सुधारण्यासाठी हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956मध्ये करण्यात आला BN राव समितीच्या शिफारसीनुसार. ही बाब आवर्जून लक्षात ठेवू शकता. तथापि मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशींसाठी स्वतंत्र कायदे जे होते ते अस्तित्वात होते आणि वैयक्तिक कायद्यामध्ये एक समानता आणण्यासाठी न्यायालयानं अनेकदा त्यांच्या निकालामध्ये सरकारने समान नागरी कायद्याकडे वाटचाल केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं वारंवार सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक रेफरन्स या ठिकाणी पाहणार आहोत आपण. पुढचा रेफरन्स असेल 1931च्या कराची इथं झालेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनात. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. कराची इथं झालेलं 1931चं अधिवेशन होतं. या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर आपल्या शासनव्यवस्थेचं जे चित्र आहे ते रेखाटणारा एक ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यात भारताचं शासन हे धर्मनिरपेक्ष राहील आणि धार्मिक श्रद्धा, आचार व विचार यांचं सर्व नागरिकांना स्वतंत्र राहील अशी तरतूद या 1931च्या कराची अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवरच नंतर भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 44 समाविष्ट केल्या गेलेलं आहे हे लक्षात येते आणि इंग्रजी राजवटीपासून भारतातले कुटुंब कायदे हे थिजल्यासारखे झाले होते. हे सर्व वैयक्तिक कायदे केवळ धर्मावर आधारित होते म्हणून आक्षेपार्ह होते. तर या सर्व कायद्यांवर पुरुष प्रधान व्यवस्थेचा प्रभाव होता मोठ्या प्रमाणावर आणि स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या तरतुदी या पर्सनल लॉमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हाच एक मुख्य जो आक्षेप होता तो हाच होता का हे जे वैयक्तिक कायदे होते हे पुरुष प्रधान व्यवस्थेचा पुरस्कार करणारे होते आणि स्त्रियांवर अन्याय करणारे होते. तर त्यामुळं नेहमीच या वैयक्तिक कायद्यांना म्हणजे
पर्सनल लॉला विरोध करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. या कायद्यांचं आधुनिकीकरण करणे घटनाकारांना आवश्यक वाटत होतं या पर्सनल लॉचं. आणि राज्यघटनेत समतेचा जो अधिकार आहे तो सर्वांना देण्यात आलेला आहे. धर्म, जात, लिंग यासारख्या जन्माधिष्ठित कारणावरून व्यक्तिमध्ये पक्षपात होऊ नये म्हणून शासनाने व कायद्याने तो करू नये. तर यासाठी या समान नागरी कायदा बनवणं खूप गरजेचं आहे. मात्र हे कायदे बदलण्याकरता समाजमन बदलावं लागणार. म्हणून राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांच्या यादीमध्ये समान नागरी कायद्याची तरतूद समाविष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शासनाने समान नागरी कायदा करण्यासाठी नेहमी प्रयत्न करावेत असं आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अशा रीतीनं धर्मनिरपेक्ष शासनासाठी एक अत्यावश्यक गोष्ट म्हणजे काय असते तर धर्मनिरपेक्ष शासन जर भारतामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण करायचं असेल तर धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम जर निर्माण करायचं असेल तर त्यासाठी समान नागरी कायदा भारतामध्ये आणणं खूप महत्त्वाचं आहे. आता या संदर्भात आणखी काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्यानं घटनेचे जे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा घटना समितीला सादर केला. मसुद्याच्या कलमांवर चर्चा सुरू असताना समान नागरी कायद्याचा उल्लेख असलेल्या कलम 35ला, ज्याला आपण आज कलम 44 म्हणतो, मूळ घटनेमध्ये हे कलम 35 होतं, ही बाब लक्षात ठेवा. तर कलम 44ला प्रखर विरोध ज्याप्रमाणे झाला त्याचप्रमाणे या कायद्याची आवश्यकता देखील घटना समितीमध्ये किंवा घटनेच्या संविधान सभेमध्ये चर्चेच्या वेळेस या समान नागरी कायद्याची जी आवश्यकता आहे ती देखील प्रतिपादन करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मग तीव्र विरोध झाला तो फक्त त्यावेळेस समान नागरी कायद्याला घटना समितीमध्ये किंवा संविधान सभेमध्ये जो विरोध केला होता तो केला होता मौलाना हसरत मोहानी यांनी. त्यांच्या मते मौलाना हसरत मोहानी यांच्या मते विवाह, घटस्फोट, वारसा इत्यादी ज्या बाबी आहेत इत्यादी बाबतचे मुस्लिम कायदे ज्याला आपण अपौरुष्य आहे आणि ते कुराणातून आलेले आहे. वैयक्तिक कायद्यातील हस्तक्षेप जो पर्सनल लॉमधला हस्तक्षेप आहे तो मुस्लिम जनता कधी सहन करणार नाही असं या मौलाना हसरत मोहानी यांचं म्हणणं होतं का जे आमचे मुस्लिम कायदे आहे हे देवानं निर्माण केलेले आहे, ते कुराणातून आलेले आहे आणि त्या पर्सनल लॉमध्ये मुस्लिम जर कोणी हस्तक्षेप करत असेल शासन वगैरे तर आम्ही ते मुस्लिम जनता कधीच सहन करणार नाही असं स्टेटमेंट संविधान सभेत समान नागरी कायद्यावर चर्चा सुरू असताना हसरत मोहानीनं दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता हस्तक्षेप करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर मुस्लिमांकडून कळव्या विरोधाला आणि गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागेल असे ते म्हणाले होते मौलाना हसरत मोहानी. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा असा इशारा त्यावेळेस मोहानी साहेबांनी दिला होता. अर्थात घटना समितीतील सर्वच मुस्लिम नेते सनातनी नव्हते किंवा परंपरानिष्ठ किंवा वैयक्तिक कायदे अपौरुष्य मानणारे नव्हते. तर काही जण होते जे समान नागरी कायदा आणणं गरजेचं समजत होते. तर परंतु तो विरोध म्हणजे लवकर गडबडीनं पारित करण्यात येऊ नये यावर त्यांचा कटाक्ष होता. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आता मुस्लिम समाजातील सुधारणेला ज्यांची मते अनुकूल होती का मुस्लिम समाजामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, पर्सनल लॉमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये संविधान सभेत दोन माणसं आपल्याला पाहायला मिळतात, मोहम्मद इस्लाम साहेब आणि नसरुद्दीन अहमद आदी नेत्यांनी ही भूमिका प्रकट केली होती सुधारणेची. आता त्यामध्ये मोहम्मद इस्लाम साहेब जे होते त्यांच्या मते जो पर्सनल लॉ आहे, वैयक्तिक कायदा आहे, हा त्या धर्मातील लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक असतो आणि त्यात हस्तक्षेप म्हणजे परंपरागत आचरणात आणलेला अडसर ठरेल. म्हणून व्यक्तिगत कायद्यात ढवळाढवळ करू नये असं इस्लाम साहेबांनी त्यावेळेस म्हटलं होतं. पण त्याविरुद्ध जे नसरुद्दीन अहमद होते त्यांनी असं म्हटलं की समान नागरी कायद्यातील जे कलम आहे 19, ज्याला आपण आजचं 25 म्हणतो, हे धार्मिक तुम्हाला माहीत असेल भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये समान नागरी कायद्याच्या संदर्भात काही बाबी म्हणजे धर्मनिरपेक्षता किंवा धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भातल्या बाबी या 25 ते 28 मध्ये देण्यात आल्या. त्या संदर्भात नसरुद्दीन अहमद यांनी असं म्हटलं की समान नागरी कायद्याचे जे कलम आहे घटनेतलं त्यावेळेचं 19 आणि आताचे 25 हे धार्मिक स्वातंत्र्याबाबत छेद देणारे आहे. त्यामुळे त्यांनी प्रतिपादन केलं का हे जे कलम आहे समान नागरी कायद्याचं 44 हे धार्मिक स्वातंत्र्याला छेद देणार आहे. म्हणून समान नागरी कायदा तर अंमलात आलाच पाहिजे. पण त्या संदर्भात त्यांनी एक मत व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते का समान नागरी कायदा तर अंमलात आलाच पाहिजे पण त्याची अंमलबजावणी सावधपणे, संयमानं आणि धीमेपणानं मुत्सद्दीगिरीनं झाली पाहिजे. जनतेच्या मनाचा कानोसा घेऊन, जनतेला विश्वासात घेऊन अनुकूल मत तयार करूनच हा समान नागरी कायदा संमत करण्यात आलं पाहिजे असं त्यावेळेस नसरुद्दीन अहमदने आपलं स्टेटमेंट दिलेलं संविधान सभेमध्ये दिसून येते. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल कलम 19 म्हणजे आजच्या भारतीय राज्यघटनेतील कलम
25 यामध्ये धार्मिक हक्क बहाल केलेले आहे, धार्मिक स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे भारतातील देशांना. तर हे धर्मविषयक हक्क बहाल केले असले तरी त्यामुळं एक धर्मनिरपेक्ष सामाजिक सुधारणा म्हणून समान नागरी कायदा संमत करण्यात संसदेला कोणतीच अडचण येणार नाही, अशी त्यावेळेस जे स्टेटमेंट दिलं होतं ते के.एम. मुन्शीचं स्टेटमेंट आहे. तर ते त्यांनी पटवून दिलं होतं का भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम आहे त्यावेळचं 19 आणि आजचं 25 हे जे कलम आहेत जे देशातील नागरिकांना जे आहे ज्याला आपण म्हणू धर्मस्वातंत्र्याचा हक्क बहाल करते 25 ते 28, तर हे कलम धर्मविषयक हक्क बहाल केले असले तरी त्यामुळं देशामध्ये एक धर्मनिरपेक्ष सामाजिक सुधारणा म्हणून समान नागरी कायदा संमत करण्यास संसदेला कोणतीच अडचण निर्माण करत नाही, असं त्यावेळेसचं स्टेटमेंट जे के.एम. मुन्शी आहे त्यांनी दिलं होतं. आणि समान नागरी कायदा अल्पसंख्याकांवर प्रचंड अन्याय करणारा आहे या आरोपाचं त्यावेळेस संविधान सभेमध्ये के.एम. मुन्शी यांनी खंडन केलं होतं. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणि पुढं ते म्हणाले होते, मुन्शी खंडन करताना म्हणाले की सभागृहाला साधारण त्यांनी म्हणजे एव्हिडन्स देऊन पुरावा देऊन लक्षात आणून दिलं होतं का कोणत्याही प्रगत मुस्लिम राष्ट्रामध्ये वैयक्तिक कायदे पवित्र मानून स्वायत्त ठेवलेलं नाही. आणि त्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं का तुर्कस्तान आणि इजिप्तमध्ये तर हे आपल्याला दिसते का जे वैयक्तिक कायदे हे पवित्र मानून स्वायत्त ठेवले नाही आणि तिथल्या लोकांसाठी समान नागरी कायदा करण्यात आलेला पाहायला मिळते. असं के.एम. मुन्शींनी संविधान सभेमध्ये स्टेटमेंट दिलेलं होतं इजिप्त आणि तुर्कस्तानचं. त्यानंतर म्हणूनच आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते कलम 44मध्ये राज्याने सर्व नागरिकांच्यासाठी समान नागरी कायदा करण्याचा प्रयत्न करावा असं म्हटलेलं आहे. तथापि समान नागरी कायद्याचा जो प्रश्न आहे तो मुस्लिम अल्पसंख्याक ते हिंदू बहुसंख्याकाच्या आज कृतक राजकारणाचा भाग बनलेला आहे, तो बंदिस्त होत गेलेला आहे. आणि समान नागरी कायद्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात राजकारण केल्या जाते हे आपल्याला दिसून येत आहे. आणि समान नागरी कायदा हा कायदा धर्मावर आधारित भेदभावमूलक जे काही वैयक्तिक कायदे नष्ट करून सर्व धर्मातील स्त्री पुरुषांना समानता बहाल करण्यासाठी आवश्यक आहे, याकडे हे जे राजकारणी लोक आहे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. आजपर्यंत न्यायालयानं अनेक वेळा शासनाला स्मरून करून दिलं की समान नागरी कायदा पारित झाला नाही. याच्या संदर्भात आपल्याला एक उदाहरण द्यावं लागेल. शाहबानो प्रकरणचं मुस्लिम महिलांना पोडगीचा अधिकार आहे असा निर्णय शाहबानो प्रकरण होतं 1985-86चं. त्यावेळेस शाहबानो प्रकरणमध्ये खास करून या ठिकाणी शाहबानो प्रकरणामध्ये समान नागरी कायदा हा खूप ज्वलंत प्रश्न मानण्यात आला. तर समान नागरी कायदा च्या संदर्भात हे प्रकरण आहे शाहबानो प्रकरण. तर मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार आहे असा निर्णय त्यावेळेस शाहबानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे प्रकरण थोडक्यात तुम्ही लक्षात घेऊ शकता का शाहबानो खटला हा 1985-86चा आहे. ही 73 वर्षाची महिला होती. हिच्या नवऱ्याने याला ट्रिपल तलाक दिला होता हिला शाहबानोला. तर त्यामुळं तिनं पोटगीची मागणी केली होती. आणि पोटगीची मागणी करत असताना सर्वोच्च न्यायालयानं एक स्टेटमेंट दिलं होतं, निर्णय दिला होता का शाहबानोचे जे मिस्टर आहे त्यांनी शाहबानोला पोटगी द्यावी असा हा खटला आहे शाहबानोचा खटला. तर त्या संदर्भात मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळेस म्हटलं होतं. त्यावेळेस राजीव गांधी जे सरकार होतं त्यांनी देखील या सर्वोच्च न्यायालयाच्या जो निर्णय होता त्याचं सुरुवातीला मनपूर्वक अभिनंदन केलं होतं असं म्हणायला हरकत नाही. मात्र पुढं त्यांची रणनीती चेंज झालेली आपल्याला दिसते, ती आपण पुढं पाहणार आहोत. तर ही या ठिकाणी लक्षात ठेवा का शाहबानोचा खटल्यामध्ये हा खटला लक्षात ठेवा 1985-86चा आहे. त्यावेळेस सरन्यायाधीश होते आताच्या सरन्यायाधीशांचे वडील धनंजय चंद्रचूड. यांनीच सांगितलं की ही खेदाची गोष्ट आहे का आपल्या घटनेतील कलम 44 एक मृत शब्द राहिलेला आहे. या ठिकाणी लक्षात घ्या का भारतीय राज्यघटनेतील कलम 44 एक मृत शब्द राहिलेला आहे असं स्टेटमेंट भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशांनी दिले होते. तर धनंजय चंद्रचूड यांनी शाहबानो खटल्यात म्हटलं होतं, त्यावेळेस ते सरन्यायाधीश होते, का ही खेदाची गोष्ट आहे की आपल्या घटनेतील कलम 44 एक मृत शब्द राहिलेला आहे. आणि त्यांनी पुढं सांगितलं का देशासाठी समान नागरी कायदा करण्यासाठी शासकीय पातळीवर काही पावले उचलली गेल्याचा कोणताही पुरावा नाही. आणि असे गृहीत धरलेले दिसते का मुस्लिम समाजानं त्यांच्या व्यक्तिगत कायद्यातील सुधारणाबाबत स्वतः पुढाकार घ्यावा आणि समान नागरी कायद्यामुळे देशात राष्ट्रीय ऐक्याला मदत होईल असं देखील मत त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयानं वर्तवलेलं आपल्याला पाहायला मिळते. दुसरं प्रकरण आहे सरला मुद्गल प्रकरण.
कारण समान नागरी कायद्याची तर गरज आहे असं सरला मुद्गल प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्टेटमेंट दिलं होतं, पण त्यासाठी वातावरण तयार करावं लागेल संपूर्ण देशामध्ये असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेले होते. आणि समाजातील जे मान्यवरांनी वैयक्तिक फायद्याकडे दुर्लक्ष करून म्हणजे राजकारणी लोकांनी बदल स्वीकारण्यासाठी लोकमत तयार करावं, समान नागरी कायदा स्वीकारण्यासाठी लोकमत तयार करावं असे या सरला मुद्गल प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एक टिप्पणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर समान नागरी कायदा हा वेगवेगळ्या कायद्यांमुळं निर्माण होणाऱ्या परस्पर विरोधी निष्ठा बाजूला सारून राष्ट्रीय ऐक्य घडून आणेल, तर असंही या सर्वोच्च न्यायालयानं या कायद्याच्या संदर्भात म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते. मात्र कोणताही एक समाज आपल्या बाजूनं ह्या त्याग करण्यास किंवा आपला पर्सनल लॉ चेंज करण्यास तयार नाही. त्याला म्हणता येईल आपल्याला मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधेल या पद्धतीनं. तर समान नागरी कायदा जो आहे तो तयार करणे ही राज्याची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठीची जी शक्ती आहे ती वैधानिक शक्ती राज्याकडे आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं या शाहबानो प्रकरण म्हणा किंवा सरला मुद्गल प्रकरण म्हणा यामध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर भारताच्या घटनेनं कलम 44 अन्वये राज्यसंस्थेवर एकरूप नागरी संहिता तयार करण्याचं कर्तव्य टाकलेलं आहे, हे तुम्हाला माहीत असेल. मात्र विविध धार्मिक समुदायांच्या विरोधामुळं आतापर्यंत भारतात समान नागरी कायदा अस्तित्वात येऊ शकला नाही. समकालीन राजकारणातले जे काही भारतीय जनता पार्टी असेल किंवा मग डावे पक्ष असेल यांचा एकरूप नागरिक संहितेला म्हणजे समान नागरिक कायद्याला पाठिंबा आहे. मात्र त्याचवेळेस काँग्रेस असेल किंवा अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असेल यांचा मात्र या समान नागरिक कायद्याला विरोध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता भारतात खऱ्या अर्थानं सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हायचं असेल तर समान नागरी कायदा त्वरित आणणं हे खूप गरजेचं आहे. आता एक मुद्दा लक्षात ठेवा का समान नागरी कायदा आपण कशाला म्हणू शकतो, तर आधी सांगितल्याप्रमाणे जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे म्हणजेच विवाह, घटस्फोट, मुलं दत्तक घेणे आणि मालमत्तेची वाटणी यासारख्या बाबतीत नागरिकांसाठी समान कायदे असणे यालाच आपण समान नागरी कायदा म्हणतो. आणि ज्या राज्यात समान नागरी कायदा लागू होईल तेथे तिथचं लग्न असेल किंवा वय असेल, घटस्फोट किंवा दत्तक विधान, मुलांची कस्टडी असेल, पोषण भत्ता, वारसा हक्क, कौटुंबिक संपत्तीची वाटणी, देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी किंवा त्या राज्यासाठी समान असेल असा हा समान नागरी कायदा सांगतो. का समान नागरी कायद्याचा उद्देशच आहे का देशातील सर्व बाबतीत मग ते लग्न असो, वय असो, घटस्फोट असो, दत्तक विधान असो, मुलाची कस्टडी असो, पोषण भत्ता असो, वारसा हक्क असो, कौटुंबिक संपत्तीची वाटणी असो, देणग्या असो, तर देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी या संदर्भातले कायदे हे सारखे असावे आणि म्हणजे धर्मापरत्वे ते भिन्न भिन्न असू नये आणि व्यक्तिगत असू नये. संपूर्ण देशासाठी एकच कायदा असावा यावर समान नागरी कायद्याचा कटाक्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता समान नागरी विरोध काय होतो ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. समान नागरी कायद्याला विरोध का होत आहे, तर समान नागरी कायदा लागू केल्यास सध्याचे वेगवेगळे जे कायदे आहेत ते संपणार आहेत आणि याच कारणामुळं काही धर्माच्या लोकांकडून याला विरोध केला जातो. खास करून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फंड. मग जर तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलं कोणत्या दोन संघटनांकडून समान नागरी कायद्याला आवर्जून विरोध केला जात आहे, तर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फंड यासह काही पक्षांनी विशेषतः काँग्रेसने तर याला विरोध केलेला आहे समान नागरी कायद्याला. आणि एक असंवैधानिक आणि अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातला हा कायदा आहे. एक असंवैधानिक आणि अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातला हा समान नागरी कायदा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता समान नागरी कायद्याबद्दल मोदींचं काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, कारण ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. भारतातील मुस्लिमांना कोणते राजकीय पक्ष भडकवत आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यांचा कटाक्ष काँग्रेसवर असलेला आपल्याला पाहायला मिळतो का भारतातील मुस्लिमांना कोणते राजकीय पक्ष भडकवत आहे हे समजून घेतलं पाहिजे. घरात एका सदस्यासाठी एक म्हणजे मुस्लिम फॅमिलीची गोष्ट चालू आहे. घरात एका सदस्यासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असेल तर ते घर कसं चालेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. आणि समान नागरी कायदा आणा असं सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितलेलं आहे असंही ते सांगतात. पण व्होट बँकेच्या भुकेलेल्या लोकांना म्हणजे काँग्रेसला तसं करायचं नाही यावर ते टीका टिप्पणी करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर समान नागरी कायद्याच्याबद्दल जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे त्यांचंही मत जाणून घेणं आपल्याला आवश्यक ठरेल. ते म्हणजे पी चिदंबरम यांचं मत आहे
का बहुसंख्याकवादी सरकार, म्हणजे हे BJPवर टीका करत आहे, का बहुसंख्याकवादी सरकार लोकांवर समान नागरी कायद्याची जबरदस्ती करू शकत नाही. पंतप्रधानांनी 21व्या विधी आयोगाचा अहवाल वाचावा आणि समान नागरी कायदा व्यवहार्य नसल्याचा निकष या अहवालातून निघतो, असं ते P. चिदंबरम म्हणतात. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, का भारत हा विविध जाती आणि समुदायाचा देश आहे. वेगवेगळ्या धर्मानुसार त्यांचे कायदेही वेगवेगळे आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यास त्याचा देशावर आणि इतर धर्मावर परिणाम होईल. त्यामुळे या कायद्याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड म्हणा यांचा विरोध आहे किंवा काँग्रेसचा विरोध आहे. त्यानंतर समान नागरी कायदा हा नागरी कायदा मान्य केल्यावर जर मान्य करण्यात आला भारतामध्ये समान नागरी कायदा, तर काय होणार? विवाह तलाक असेल, घटस्फोट, वारसा हक्क यासह विविध मुद्द्याशी संबंधित कायदे सुलभ होऊन जातील आणि सर्व धर्मातील नागरिकांना समान कायदे लागू होतील. हा कायदा लागू झाल्यास सध्याचे इतर सर्व कायदे रद्द होतील आणि कायद्यामध्ये असलेला जो लिंगभेद आहे स्त्रियांच्या प्रती करण्यात येणार, खास करून मुस्लिम पर्सनल लॉमध्ये, त्या लिंगभेदाच्या समस्येलाही सामोरे जावे लागणार आणि या कायद्यानुसार स्त्रियांना संरक्षण मिळणार असून, समान नागरी कायद्यानुसार स्त्रियांना संरक्षण मिळणार असून जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे ते बळकट होईल आणि राष्ट्रीय ऐक्य देखील मजबूत होईल, असं समान नागरी कायद्याचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेल, गोवा पोर्तुगीज जे आहे, गोवामध्ये पोर्तुगीज सिव्हिल कोड गोव्यात पोर्तुगीजच्या काळापासूनच लागू आहे. म्हणजे भारतातलं पहिलं राज्य आहे गोवा, ज्या ठिकाणी समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यात हिंदू, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, गोवा राज्यातले सर्व धर्माच्या समुदायांना लग्न असो, घटस्फोट असो, वारसा हक्क अशा सर्व प्रकरणासाठी एकच कायदा लागू होतो. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. हा कायदा 1867च्या पोर्तुगीज सिव्हिल कोडपासून तयार करण्यात आला होता आणि गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता होती आणि तेव्हापासून हा कायदा त्या ठिकाणी लागू आहे. भारतामध्ये समान नागरी कायदा अजूनपर्यंत लागू करण्यात आला नाही, पण काही देशांमध्ये हा कायदा अगोदरच लागू करण्यात आलेला आहे. मग ते देश कोणते? का ज्या देशांमध्ये समान नागरी कायदा लागू आहे त्यामध्ये अमेरिका, त्यानंतर आयर्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया, तुर्की, इंडोनेशिया, सुदान आणि इजिप्त हे देश आपल्याला पाहायला मिळतात. का या देशांमध्ये समान नागरी कायदा लागू आहे. कोणत्या देशांमध्ये समान नागरी कायदा लागू आहे? तर USA, आयर्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया, तुर्की, इंडोनेशिया, सुदान आणि इजिप्त. त्यानंतर दिल्लीचे ज्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या प्रतिभा सिंह यांचं स्टेटमेंट आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं ठरेल. का दिल्ली उच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधीश आहे प्रतिभा सिंह यांनी संपूर्ण देशाला अलीकडे एक समान नागरी कायदा असावा असं मत व्यक्त केलं होतं. समान नागरी कायदा म्हणजे काय हेच ते सांगताना त्या म्हणाल्या, समान नागरी कायदा म्हणजे हिंदूचा कायदा नव्हे तर सरसकट सर्व नागरिकांना लागू होऊ शकणारा कायदा असेल आणि नागरिकांच्या बाबतीत असलेल्या समाजाचा कायदाही समान असावा. ही काळाची गरज आहे असं मत त्यांनी त्या ठिकाणी वर्तवलेलं दिसते. का नागरिकत्वाच्या बाबतीत जसं समान कायदा आहे, नागरिकत्व जे आपण 5 ते 11 कलमामध्ये पाहतो भारतीय राज्यघटनेच्या, ज्या पद्धतीनं नागरिकत्व कायदा संपूर्ण देशातल्या लोकांना सारख्या पद्धतीनं लागू होतो, त्याच पद्धतीनं समाजाचा कायदाही देशातील सर्व लोकांसाठी सारख्या पद्धतीनं लागू व्हावा असं मत आपल्याला ज्या दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे प्रतिभा सिंह यांनी केलेलं पाहायला मिळते. त्याच्यानंतर दक्षिण भारत असो, ईशान्य भारत असो, हे जे आदिवासी भाग असो, भारतात सर्वत्र लग्न परंपरा वेगळ्या आहेत. वारसा हक्काच्या ज्या परंपरा ज्या आहेत त्यासुद्धा भिन्न आहेत. मग समान नागरी कायद्याचा विचार केल्यास त्या 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतात. एक म्हणजे सर्व धर्मियांसाठी एकच कायदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व समाजामध्येही एकसारखे कायदे. तर ह्या गोष्टी खरंच शक्य आहे का? समान नागरी कायदा, सर्व धर्मियांसाठी एकच कायदा आणि सर्व समाजामध्ये एकसारखे कायदे. कारण दक्षिण भारत, ईशान्य भारत, आदिवासी भाग या सर्वांचा विचार जर आपण केला तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला लग्न परंपरा म्हणा, वारसा हक्क म्हणा, पोटगी म्हणा या संदर्भात वेगवेगळ्या तरतुदी असलेल्या दिसून येतात. तर हा एक मोठा विवादाचा मुद्दा आपल्याला दिसून येतो. का समान नागरी कायदा ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ही ध्यानात घेतली पाहिजे आणि आगामी काळात समान नागरी कायद्याच्या दिशेनं जे प्रयत्न चालू आहेत सरकारचे, विशेषतः BJPचे आणण्यासाठी, तर असं राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये उल्लेख आहे. मात्र त्या दिशेनं आजपर्यंत कुठलंही पाऊल आता मोदी सरकार करत आहे ती गोष्ट वेगळी, पण मोदी सरकारच्या अगोदर या पद्धतीनं कोणी जर काम केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही भारताच्या राजकारणामध्ये. मात्र सध्या मोदी सरकार यासाठी वचनबद्ध असलेल्या दिसून येतात आणि समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने
त्या सरकारनं टाकलेलं पहिलं पाऊल आपल्याला म्हणायला पाहिजे ट्रिपल तलाकला विरोध करणारा कायदा. आता समान नागरी कायदा, ज्याला आपण समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो, UCC. तर UCC संपूर्ण राष्ट्रासाठी, सर्व धार्मिक समुदायांसाठी त्यांचा विवाह असो, घटस्फोट असो, वारसा, दत्तक, इतर वैयक्तिक बाबीसाठी एक समान कायदा प्रदान करेल. त्यानंतर घटनेच्या अनुच्छेद 44मध्ये असे नमूद करण्यात आले की राज्य संपूर्ण भारतातील प्रदेशातील नागरिकांसाठी एक समान नागरी कायदा प्रदान करेल, असं कलम 44मध्ये सांगण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 44 हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 37 नुसार राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे असतात ती देशामध्ये मूलभूत आहे किंवा प्रशासनामध्ये मूलभूत आहे. परंतु राज्यनिधीची मार्गदर्शक तत्वे ही न्यायपृष्ठ नाही, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. मात्र ती देशाच्या प्रशासनात मूलभूत आहे. प्रशासन करताना, राज्य चालवताना जे देशाचे पंतप्रधान असतात त्यांनी राज्यनीतीच्या धोरणाच्या तत्वांचा आपल्या धोरण ठरवताना वापर केला पाहिजे, यावर ही कलम भर देताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर एक बाब लक्षात ठेवा की राजनीती धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती न्यायप्रविष्ठांनी म्हणजेच कोणत्याही न्यायालयाद्वारे ती लागू करता येणार नाही. मात्र देशाच्या प्रशासनात कलम 37 नुसार ही जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ती महत्त्वाची आहे. त्यानंतर भारतातली आपण UCCची स्थिती पाहणार आहोत. बहुतेक नागरी दिवाणी प्रकरणामध्ये आजही, विशेषतः नागरी आणि दिवाणी प्रकरणामध्ये आजही समान नागरी कायद्याचं अनुसरण केलं जाते. विशेषतः भारतीय करार कायदा 1872 असेल, ज्याला आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट म्हणतो 1872चा, नागरी प्रक्रिया संहिता ज्याला आपण सिव्हिल प्रोसिडिंग कोड म्हणतो 1908चा, त्याच्यानंतर मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882, त्याच्यानंतर भागीदारी कायदा 1932 आणि पुरावा कायदा ज्याला आपण एव्हिडन्स ॲक्ट म्हणतो 1872. या कायद्याच्या संदर्भात समान नागरी कायदा विशेषतः दिवाणी प्रकरणामध्ये थोड्याफार प्रमाणात अनुसरण्यात येतो. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. कोणत्या कायद्याच्या संदर्भात समान नागरी कायद्याचा वापर केला जातो तर भारतीय करार कायदा 1872, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, नागरी प्रक्रिया संहिता ज्याला आपण सिव्हिल प्रोसिडिंग कोड म्हणतो 1908चा, मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882चा आहे, त्यानंतर भागीदारी कायदा जो आहे पार्टनरशिप ॲक्ट तो 1932चा आहे आणि पुरावा कायदा 1852चा आहे ज्याला आपण एव्हिडन्स ॲक्ट म्हणतो. या संदर्भात भारतामध्ये समान नागरी कायद्याचा अनुसरण केला जाते, समान नागरी कायद्याचे अनुसरण केले जाते या कायद्यांच्या संदर्भात. परंतु या नागरी कायद्यांतर्गतही आपल्याला विविधता दिसून येते अनेक राज्यांमध्ये भारतातील. जसं मोटार वाहन कायदा 2019मध्ये केला तर वेगवेगळ्या राज्यांनी एक समान मोटार वाहन कायदा लागू करण्यास विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतर गोवा UCC लागू करणारे हे देशातील पहिले राज्य आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का गोवा हे एकमेव भारतातील राज्य आहे समान नागरी कायदा लागू करणारं. आणि गोवा पोर्तुगीज नागरी संहिता 1867चं पालन करत आहे, ज्याला समान नागरी कायदा संहिता किंवा समान नागरी संहिता असं देखील म्हणतात. पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्यानंतर गोवा दीव दमन प्रशासन कायदा जो होता 1962चा जो कलम आहे 5/1 द्वारे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोवा दीव दमन या ठिकाणी हा समान नागरी कायदा अस्तित्वात आलेला दिसतो. मग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला का पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्यानंतर गोवा दीव दमन या ठिकाणी प्रशासकीय कायदा कोणत्या वर्षीचा आहे का ज्याद्वारे त्या ठिकाणी समान नागरी कायदा अस्तित्वात आलेला आहे. तर तो गोवा दीव दमन जो कायदा आहे प्रशासन कायदा 1962च्या कलम 5/1 द्वारे गोवा दीव दमन या ठिकाणी समान नागरी कायदा अस्तित्वात आलेला आहे. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर गोव्यामध्ये UCC लागू आहे म्हणजे तिथं हिंदू विवाह कायदा 1955 म्हणा, त्याच्यानंतर हिंदू उत्तराधिकार कायदा जो 1956चा आहे तो, किंवा भारतीय उत्तराधिकारी कायदा जो आहे 1925, किंवा शरीयत ॲप्लिकेशन जो कायदा आहे 1937 इत्यादीची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही. तिथल्या सर्व धर्मीय नागरिकांना गोव्यातील जो 1867चा कायदा आहे पोर्तुगीज जी संहिता आहे गोवा पोर्तुगीज संहिता नागरिक संहिता आपण त्याला म्हणू 1867च त्या ठिकाणी लागू आहे. त्या ठिकाणी कोणत्याही धर्माचा पर्सनल लॉ लागू असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही गोव्यामध्ये. मग तो हिंदू विवाह कायदा 1955चा असो का हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956चा असो का भारतीय उत्तराधिकारी कायदा 1925चा असो की मग शरीयत ॲप्लिकेशन कायदा 1937चा असो, याची अंमलबजावणी आपल्याला गोव्यात होताना पाहायला मिळत नाही. त्यानंतर
गोव्यातील एक समान नागरी संहिता जी आहे ती धर्म, लिंग, जन्माचा क्रम इत्यादी विचारात घेत नाही. ती प्रत्येक व्यक्तीला समान पद्धतीने लागू होते, कोणतेही भेदभाव न करता. त्यामुळं सर्व अधिकार त्या ठिकाणी समान रीतीनं कोणताही भेदभाव न करता गोव्यामध्ये दिली जातात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना. आता या ठिकाणी जे पंतप्रधान आहे आपले नरेंद्र मोदी यांनी UCCचं समर्थन केलेलं आहे. त्यांचं अगोदरपासून समान नागरिक कायद्याला समर्थन असलेलं आपल्याला दिसते. 21व्या कायदा आयोगाच्या संदर्भात एक बाब लक्षात ठेवा. 21व्या कायदा आयोगानं 2018मध्ये केलेल्या शिफारसीत समान नागरी संहिता या टप्प्यावर आवश्यक नाही, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य सद्यस्थितीमध्ये समान नागरी कायदा लागू करू नये असं किंवा त्याची आता सद्यस्थिती नाही किंवा या टप्प्यावर तो लागू करण्यात येऊ नये असं 21व्या कायदा आयोगानं म्हटल्याचं आपल्याला दिसून येते. नंतर केंद्राने भारताच्या 22व्या कायदा आयोगाला त्या संदर्भात विविध मुद्द्यांची, म्हणजे 21व्या कायदा आयोगानं जे वेगवेगळे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यांची किंवा समान नागरी कायद्याच्या मुद्द्यांची तपासणी करण्याची विनंती केली. आणि हा जो 22वा कायदा आयोग आहे या कायदा आयोगानं एक लक्षात आपण पाहिलं तर 22वा जो कायदा आयोग आहे या 22व्या कायदा आयोगानं देशातील सर्व धर्मियातले मोठमोठे संस्थान आहेत त्यांची 30 दिवसाच्या आत माहिती मागितलेली आहे. त्यांचं काय मत आहे समान नागरी कायद्याच्या संदर्भात. म्हणून केंद्राने भारताच्या 22व्या याच्या आता सध्या 22व्या कायदा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते ऋतुराज अवस्थी आहे, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सध्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहे. केंद्राने भारताच्या 22व्या कायदा आयोगाला तर समान नागरी कायद्याच्या संदर्भातील विविध मुद्द्यांची तपासणी करण्याची विनंती केली. आणि देश विविध समुदायासाठी विविध कायदे या दुहेरी प्रणालीसह चालू शकत नसल्यामुळं, कारण प्रत्येकाचे पर्सनल लॉ आहेत ना, त्यामुळं ही दुहेरी प्रणाली आहे का पब्लिक लॉ वेगळा, पर्सनल लॉ वेगळा, वेगवेगळ्या जाती धर्मासाठी वेगवेगळे कायदे वेगळे, त्यामुळं या दुहेरी प्रणालीसह देश व्यवस्थितरित्या चालू शकत नसल्यामुळं भारताला खऱ्या अर्थानं समान नागरी कायद्याची गरज असल्याचं मत जून 2023मध्ये भोपाळ इथं भाजपचं जे बूथ स्तरावरचं कार्यकर्त्याला संबोधित करताना त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आता खऱ्या अर्थानं भारताला समान नागरी कायद्याची गरज आहे. तर त्याच्यानंतर जो आयोग होता 21वा कायदा आयोग 2016मध्ये आणखी एक स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. 2016 साली 21व्या कायदा आयोगानं एका अहवालात सांगितलं होतं का सर्व धर्मातील कौटुंबात कायद्यात सुधारणा करण्यात याव्या आणि या सुधारणा कौटुंबिक कायद्यातील अस्पष्टता दूर करण्यासाठी असाव्या असं स्टेटमेंट 21व्या कायदा आयोगानं केलेलं आपल्याला पाहायला मिळते. 21व्या कायदा आयोगाचं हे मत तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता. 2016मध्ये एक आयोगानं अहवालात सांगितलं होतं का सर्व धर्मियांमधील जे कौटुंबिक कायदे आहे त्या कौटुंबिक कायद्यात सुधारणा करण्यात याव्या आणि त्या सुधारणाद्वारे कौटुंबिक कायद्यातील जे काही अस्पष्टता आहे ते दूर करावी. आता 22व्या कायदा आयोगानं 30 दिवसाच्या आत समान नागरी कायद्यावर सार्वजनिक म्हणा किंवा मान्यताप्राप्त जे भारतातील धार्मिक संघटना आहेत त्यांचं मत मागवलं आणि एका आठवड्यानंतर पंतप्रधानांनी हे विधान केलं जी वरते मी तुम्हाला सांगितलेलं आहे का देशाला समान नागरी कायद्याची खूप गरज आहे असं विधान त्यांनी भोपाळ या ठिकाणी केलं. मग या ठिकाणी आपल्याला दिसून येते का पंतप्रधानांचं एक स्टेटमेंट आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता या 22व्या आयोगानं सांगितलं का या आयोगाच्या मते देवदासी, सती, बालविवाह, 3 तलाक या धार्मिक परंपरांच्या नावाखाली चाललेला जो अभद्र चालीरीती आहे या चालीरीती मानवी हक्काच्या विरोधी आहे. पण कायदे करताना सामाजिक विविधतेला तिलांजी मिळून देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होऊ नये हे जे मत आहे ना, हे मत 21व्या कायदा आयोगाचं, हे एवढं लक्षात ठेवा, ती 22व्या कायदा आयोगाचं मत नाही आहे. हे मत जे आहे ते 21व्या कायदा आयोगानं केलेलं आहे का या धार्मिक परंपरांच्या नावाखाली आयोग जो होता 21व्या आयोगानं हे मत वर्णन केलेलं आहे किंवा मत स्टेटमेंट केलेलं आहे 21व्या कायदा आयोगाने का देवदासी, सती, बालविवाह, 3 तलाक या धार्मिक परंपरांच्या नावाखाली चाललेला जो अभद्र चालीरीती आहे या चालीरीती मानवी हक्क विरोधी आहेत. पण कायदे करताना सामाजिक विविधतेला तिलांजली मिळू नये म्हणून जेणेकरून जर तिलांजली मिळाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. तर असं एक मत या 21व्या कायदा आयोगानं आपल्याला केलेलं पाहायला मिळते. आता सर्व धर्मातील लोकांसाठी वैयक्तिक कायद्याची एक समान संहिता असण्याची कल्पना या UCCची आपल्याला दिसून येते. अलीकडे उत्तराखंड आणि गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याच्या संदर्भात
शिफारसी करण्यासाठी समित्या स्थापन केल्या. तुम्हाला माहीत असेल सर्वोच्च न्यायालयाचे जे माजी न्यायाधीश आहेत रंजना प्रकाश देसाई, त्यांच्या अंडरटेकिंगमध्ये पहिल्यांदाच उत्तराखंड सरकारने समान नागरी कायद्याची पडताळणी करण्यासाठी समिती नेमली. उत्तराखंड सरकारनं पुष्कर सिंग धामी, पुष्कर तिचे मुख्यमंत्री होते, त्यांनी घोषणा केली होती का उत्तराखंडमध्ये लवकरात लवकर समान नागरी कायदा आणला जाईल. त्यासाठी त्यांनी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अंडरटेकिंगमध्ये समान नागरी कायद्याची पडताळणी करण्यासाठी समिती नेमलेली आहे. ही बाब देखील तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर पंतप्रधान जे आहे नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये बोलताना समान नागरी कायद्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आणि भोपाळमध्ये भाजपचा त्यावेळेस मेरा बूथ सबसे मजबूत या मोहिमेमध्ये बोलताना पंतप्रधान यांनी म्हटलं होतं का भिन्न भिन्न कायद्यांपेक्षा देशात सर्वांसाठी एकच कायदा असायला हवा. पंतप्रधानाच्या या वक्तव्यानं समान नागरी कायद्याची पुन्हा आता सद्यस्थितीमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. समान नागरी कायद्याबद्दल चर्चा सुरू होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याबद्दलच्या चर्चा सतत सुरू असतात, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. पण हा समान नागरी कायदा नेमका काय आहे ते पाहणं गरजेचं ठरते. समान नागरी कायद्याचा वाद भारतात अनेक वर्षापासून चालत आलेला आहे. या कायद्याच्या समर्थनातील लोक म्हणतात का सर्वांसाठी एकच कायदा असायला हवा, मग ते कुठल्याही धर्माचे असो. समान नागरी कायदा म्हणजे ज्याला आपण कॉमन सिव्हिल कोडही म्हणतात त्याला, किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न असतील अशी चर्चा खूप वर्षापासून चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. भाजपचे जे सरचिटणीस होते राम माधव यांनी गेल्या वर्षी टी व्ही चॅनलला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं का ट्रिपल तलाक विधेयक आणून आम्ही समान नागरी कायद्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे आणि समान नागरी कायदा आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार प्रतिबद्ध आहे, असं स्टेटमेंट भाजपचे जे सरचिटणीस आहे राम माधव यांनी केलं होतं. म्हणजे राम माधव यांचं जे म्हणणं आहे की 3-4 वर्षात समान नागरी कायद्याचं आश्वासन मोदी सरकार पूर्ण करेल. सारांश रूपानं काही मुद्दे आपण लक्षात घेणार आहोत. येथे हे नमूद करायला पाहिजे का काहींच्या मते हा कायदा जो आहे तो मोठा राजकीय मुद्दा आहे. भाजप त्याविषयी खूप जास्त आक्रमक आहे, विशेषतः समान नागरी कायद्याच्या संदर्भात. सन 2019च्या निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात हा कायदा लागू करण्याचं वचन दिलं होतं. अनेक राजकीय नेत्यांना वाटतं का हा कायदा देशात समानता आणेल आणि अनेकांना आजही वाटतं का हा कायदा घटनाबाह्य आहे आणि अल्पसंख्याकाच्या विरोधातला कायदा आहे समान नागरी कायदा. थोडं जर आपण 1935 जर मागं गेलो, थोडा एक रेफरन्स घेतला आपण इतिहासातला, तर आपल्याला असं बघायला मिळते का 1835 साली ब्रिटिश सरकारनं अपराध, पुरावे आणि करार याविषयी कायदे एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळेस जे हिंदू आणि मुस्लिम पर्सनल लॉ आहे त्या कक्षेबाहेर ठेवण्याची मागणी त्यावेळेस हिंदू मुस्लिमांनी केली होती. त्यामुळं मुस्लिम पर्सनल लॉ किंवा हिंदूंचे पर्सनल लॉ या 1835च्या अहवालामध्ये टाकण्यात आले नव्हते. तर त्यामध्ये फक्त अपराध, पुरावे आणि करार या संबंधीचे जे कायदे होते ते सर्व नागरिकांसाठी समान असणार होते. त्यानंतर आणखी थोडं जर आपण सारांश रूपानं बघितलं तर 1985 दरम्यान समान नागरी कायद्यासाठी आवाज उठवण्यात आला, तो 73 वर्षाच्या शाहबानूच्या प्रकरणाने. कारण त्यावेळेस शाहबानू, तिचा जो पती होता मोहम्मद खान, तर ही 73 वर्षाची होती शाहबानू आणि तिच्या पतीच्या विरुद्ध, मोहम्मद खानच्या विरुद्ध ट्रिपल तलाक त्यावेळेस मोहम्मद खानने या शाहबानूला दिला होता. तिच्या विरुद्ध तिनं आवाज उठवला होता शाहबानूने. शाहबानूने शाहबानूला पोटगी द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळेस निर्णय दिला होता. शाहबानू प्रकरणामध्ये मोहम्मद खानला सांगण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयाकडून का शाहबानूला पोटगी देण्यात यावी. म्हणजे आणि त्यावेळेस मुस्लिम पर्सनल लॉ जो होता, तर मुस्लिम पर्सनल लॉनं या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा विरोध केला होता. कारण हा निर्णय म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉवर हल्ला आहे असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं. कारण मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पोटगी देण्याची तरतूदच नाही. आता तत्कालीन जे राजीव गांधी होते यांनी त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचं जो निर्णय होता त्याचं स्वागत केलं होतं या राजीव गांधी सरकारने. तर आधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळते राजीव गांधींनी. नंतरच्या काळामध्ये अनेक राज्यात याच मुद्द्यावरून राजीव गांधींच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी टर्न घेतला आणि एक ऑर्डिनन्स आणला आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय बदलवण्यासाठी प्रयत्न या राजीव गांधी सरकारनं केलेले दिसते. त्यासाठी राजीव गांधी सरकार वेगवेगळ्या राज्यात निवडणुका हरले कारण त्यांनी अगोदर सर्वोच्च न्यायालयाच्या मताचं समर्थन केलं होतं, त्यामुळं ते निवडणुका हरले. त्यामुळं त्यांनी आपल्या मतापासून टर्न घेतलेला दिसते. नंतर त्यांनी एक ऑर्डिनन्स आणून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलवण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी त्यांनी मुस्लिम वुमेन्स प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन डायव्हर्स, तर डिवॉर्स त्याला म्हणू आपण, हा ॲक्ट आहे 1986चा.
हे बिल त्यांनी सादर केलं आणि या बिलानुसार काय झालं की मुस्लिम महिला किंवा त्या मुली असेल, नातेवाईक असेल, यांना पोटगीशी संबंधित जे क्रिमिनल प्रोसिडिंग कोडमधील जे कलम आहे 125, क्रिमिनल प्रोसिडिंग कोड तुम्हाला माहीत असेल 1973चा आहे, आणि क्रिमिनल प्रोसिडिंग कोडमधील कलम 125मधील जे कलम आहे 125 त्यानुसार पोटगीचा अधिकार असतो. मात्र ह्या बिलानुसार काय झालं, मुस्लिम वुमेन्स प्रोटेक्शन ऑफ राईट बिल ऑफ डायव्हॉर्स, तर ॲक्ट जो आहे 1986चा, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं का मुस्लिम महिला असेल किंवा त्यांची मुली असेल, नातेवाईक असेल, यांना पोटगीशी संबंधित जे कलम आहे, कलम 125मधील तरतुदी लागू होत नाही. तर असं त्यावेळेस म्हणण्यात आलं होतं. राजकारण नंतरच्या काळात बदलत गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. समान नागरी कायद्यावर चर्चा वाढत गेली आणि 2022 साली हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने, हे भाजपशासित सरकार होती 2022मध्ये, या ठिकाणी भाजपची सत्ता होती हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, या ठिकाणी समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. सद्यस्थितीमध्ये गुजरातमध्ये देखील समान नागरी कायदा लागू करण्याची प्रक्रिया चालू आहे. आता या संदर्भात काही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील का भारताची राज्यघटना समान नागरी कायद्याच्या संदर्भात काय सांगते. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 25 ते 28 नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करते. तसेच धार्मिक समूहांना स्वतःचा कारभार सांभाळण्याचा अधिकार आहे. पण घटनेतील कलम जे 44 आहे ती सांगते का सरकारनं संपूर्ण भारतासाठी समान नागरी कायद्याचा प्रयत्न करावा. आजपर्यंत समान नागरी कायद्यासाठी कोणताही मसुदा करण्यात आला नाही. भाजप सरकारची या कायद्याविषयीची जी स्पष्ट भूमिका आहे समान नागरी कायद्याच्या आणण्याच्या संदर्भात, आणि त्यांच्या मते देशातील प्रत्येकासाठी समान नागरी कायदा असावा. आणि या मुद्द्यावरून नेहमीच जे आहे भाजप, ते काँग्रेसला टार्गेट करताना आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसने समान नागरी कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी असं वारंवार BJP किंवा भाजप काँग्रेसला सांगते का समान नागरी कायद्याच्या विषयी जे काँग्रेसची भूमिका आहे ते काँग्रेसनं मांडली पाहिजे, आणि ती स्पष्ट करण्यावर भाजपचा भर आहे का समान नागरी कायद्याच्या विषयी काँग्रेसचं काय मत आहे, तर हे त्यांनी स्पष्ट करावं, यावर भाजपचा भर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर काँग्रेस आणि इतर जे विरोधी पक्षांच्या मते भारत हा विविधतेनं नटलेला देश असल्यामुळं भारतात समान नागरी कायदा कसा लागू करता येईल किंवा समान नागरी कायद्याच्या संदर्भात एक ब्ल्यूप्रिंट भाजपनं सादर करावी असं म्हणणं काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचं आपल्याला पाहायला मिळते. ज्यांचा विरोध आहे समान नागरी कायद्याला, त्यांचं म्हणणं आहे का भारतने समान नागरी कायद्याच्या संदर्भात एक ब्ल्यूप्रिंट सादर करावी, आणि भारत हा विविधतेनं नटलेला देश असल्यामुळं भारतात एक समान नागरी कायदा कसा लागू करता येईल हे एक प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेलं दिसते. कारण ईशान्य भारतातील ख्रिश्चन अल्पसंख्याक जमातीपासून तर दक्षिण भारतातील ओकालिका किंवा लिंगायत या जाती जमातीच्या प्रथा ज्या आहे, परंपरा आहेत, त्या वेगळ्या आहेत. तेव्हा सर्वांसाठी एक समान नागरी संहिता किंवा समान नागरी कायदा कसा लागू होईल, तर असा एक प्रश्नचिन्ह या काँग्रेस सरकारनं उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे का समान नागरी कायदा भारतात लागू करता येईल का. तर समान नागरी जो कायदा आहे तो संसदेला भारतात लागू करता येईल, पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे का या समान नागरी कायद्यामुळं भारतीय राज्यघटनेतील जे कलम आहे 25 ते 28 यावर गदा येणार आहे. परंतु तर या बाबतीत तुम्ही एक बाब लक्षात ठेवू शकता का समान नागरी कायदा जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 नुसार संसद करेल, पण तो सर्वांवर काय नसणार, बंधनकारक नसणार. कारण भारतीय राज्यघटनेतली जी कलम 25 ते 28 आहे हे भारतीयांना ज्याला धार्मिक स्वातंत्र्य प्रदान करतात. त्यामुळं भारत सरकारने किंवा BJP सरकारने जरी समान नागरी कायदा केला तर तो भारतातल्या नागरिकांवर बंधनकारक असणार नाही. कारण प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचं धार्मिक विधीचं स्वातंत्र्य आहे. 25 ते 28 कलमामध्ये ते दिलेलं आहे आणि ते मूलभूत हक्काचा भाग आहे. आणि कलम 44 जे आहे ते आपल्याला असं पाहायला मिळते ते राजनीतीचे मार्गदर्शक तत्वाचा तो भाग आहे. त्यामुळे तो भारतातील सर्व नागरिकांवर बंधनकारक नसणार, तो व्हॉलंटरी असणार. स्वेच्छेनं तो स्वीकारावा किंवा स्वीकारू नये हे डिपेंड असेल भारतातल्या नागरिकांवर. त्यामुळं मुस्लिम अल्पसंख्याकांना जी भीती मुस्लिम अल्पसंख्याकांमध्ये या समान नागरी कायद्याच्या विषयी आपल्याला पाहायला मिळते ती त्यांनी आपल्या मनातून काढून टाकायला पाहिजे. कारण भारतीय संविधानामध्ये तुम्हाला मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे. ते कलम 25 ते 28 तुम्हाला पाहायला मिळत असतील. सर्व भारतीयांसाठी आहेत ते का त्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा तुम्हाला अधिकार आहे. त्यामध्ये देशातील कोणतंही सरकार, कोणतं केंद्र सरकार असो किंवा कोणतेही सरकार असो, ते तुमच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू शकत नाही. जरी नरेंद्र मोदी सरकारने जरी समान नागरी कायदा केला तर त्यात जर तुम्हाला त्या बाबी चांगल्या वाटत असतील तर जरूर तुम्ही त्याचं आचरण केलं पाहिजे. कारण चांगल्या कायद्याचं आचरण करायलाच पाहिजे. कारण आपण
देशाला प्राधान्य दिलं पाहिजे, ना की आपल्या व्यक्तिगत धर्मातील कायद्यांना. या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवावी, कारण ज्या लोकांना देश नाही त्यांना जाऊन तुम्ही विचारू शकता का देशाचं महत्त्व किती असते. त्यामुळं आपण भारत देशामध्ये राहतो. भारत देशामध्ये जो कायदा होईल त्या कायद्याचं जर त्यातील तरतुदी चांगल्या असतील तर आपण त्या तरतुदींचं पालन जरूर करायला पाहिजे. आणि तरतुदी जर आपल्या धर्माच्या विरुद्ध खूप जास्त जात असतील तर तुम्ही त्याच्यासाठी स्वतंत्र आहेत. 25 ते 28 कलमानुसार तुम्हाला मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. ज्या बाबी तुम्हाला समान नागरी कायद्यातल्या चांगल्या वाटतील त्याचं तुम्ही आवर्जून अंमलात आणाव्या त्या, आणि ज्या बाबी तुम्हाला आवर्जून चांगल्या वाटणार नाही किंवा त्या तुमच्या धर्मविरोधी वाटेल त्यांचा तुम्ही त्यांना अंमलात आणू शकता किंवा न आणणं हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड असणार आहे. खऱ्या अर्थानं असं वैयक्तिक माझं मत आहे का समान नागरी कायदा हा भारतातील सर्व अल्पसंख्याकांवर म्हणा किंवा कोणत्या धार्मिक व्यक्तीवर म्हणा लादण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा कोणताही उद्देश दिसून येत नाही. त्यांचा जो खरा त्यामागचा जो उद्देश आहे का भारतीयांना सर्व देशातल्या भारतीयांना समान पद्धतीनं समान कायदा लागू झाला पाहिजे. आणि मुस्लिम समाजामध्ये जो स्त्रियांवर जो अत्याचार होत असतो, स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या प्रकारे वागवल्या जाते. काही बाबतीत सर्व मुस्लिम असं करत नाही, पण काही मुस्लिम स्त्रियांना वेगळ्या पद्धतीनं वागवतात. त्यांना पुरुषांसारखे जे अधिकार किंवा हक्क प्राप्त होत नाही, त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. आणि स्त्री तशा प्रकारचा ट्रिपल तलाक देऊ शकत नाही, पुरुषच देऊ शकतात. ही वेगळी वागणूक आहे. एका घरामध्ये स्त्रीसाठी वेगळा कायदा आणि पुरुषांसाठी वेगळा कायदा. त्यासाठी हा एक कायदा आहे समान नागरी कायदा. हे भारतातील अल्पसंख्याक सर्व अल्पसंख्याक लोकांनी लक्षात घेण्यासारखी बाब आहे. त्यामुळं समान नागरी कायद्याचं आपण सर्वांनी स्वागत करायला पाहिजे. आणि इवन एक बाब लक्षात ठेवायला पाहिजे का समान नागरी कायदा हे कोणत्याही जे धर्म आहेत त्यांच्यावर बंधने आणणारं नाही, त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं ठरणार नाही. तर अशा पद्धतीनं हा समान नागरी कायदा आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. तर अनेक मुद्दे आहे आणि हा एक लेंदी झालेला व्हिडिओ आहे, तुम्हाला माहीत असेल. परंतु ह्या सगळ्या बाबी अभ्यासणं खूप महत्त्वाचं होतं, त्या कारणाने हा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. तर निश्चितच तुम्हाला यातील ज्या काही बाबी आहे त्या इंटरव्ह्यूसाठी किंवा आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी ठरेल अशी मी अपेक्षा बाळगतो. त्यानंतर पुन्हा भेटू असंच आपण एखाद्या नवीन विषयाला घेऊन, ज्यावर तुम्हाला निश्चितच स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात येतील. तोपर्यंत धन्यवाद.